चिमुरड्यांच्या स्नेहसंमेलनातून अनुभवला नात्यांचा गोडवा. बहुतांशी शाळांच्या स्नेहसंमेलनातून हल्ली हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर धुडगूस दिसतो. मात्र ग्रीन स्पार्क स्कूलनं संस्कृतीचा जागर केला. चिमुरड्यांनी पालकांसह केलेला नृत्याविष्कार तसेच अभिनयातून नात्यांचा गोडवा अनुभवायला मिळाला. हरवत चाललेल्या संस्कारासोबत त्यांनी शिस्तीचे धडे आपल्या कलाविष्कारातून दाखवून दिले. सारसनगरमधील ग्रीन स्पार्क स्कूलचे स्नेहसंमेलन नुकतंच पार पडलं. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेता प्रकाश भागानगरे, ट्रेक कॅम्पचे विशाल लाहोटी, सुजाता पायमोडे, ग्रामविस्तार अधिकारी चेतन पाटील, निवृत्त मुख्याध्यापक मंगला पाटील, राजश्री नेरकर, स्कूलच्या संचालक हेमलता पाटील आदी उपस्थित होते. ग्रीन स्पार्क स्कूलनं नेहमीच अध्यापनात अभिनव उपक्रम राबवले आहेत. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक तसेच अवांतर शिक्षणावर त्यांचा भर असतो. विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्यावर या स्कूलचा भर असतो. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचे अभिनव प्रयोग असतात. मानसशास्त्रीयदृष्ट्या अध्यापन करण्यावर शाळेचा भर असतो. यंदाच्या स्नेहसंमेलनातही ते दिसून आलं. कार्यक्रमासाठी जिगीषा पाटील, दुर्वा पाटील, वैशाली वायभासे, योगिनी गाडळकर आदींनी परिश्रम घेतले. तुम सचमुच अंधे हो गए हो. ये लो. पापा पापा, ये गणित मुझे नहीं आ रहा है, आप कर दो ना पापा. बेटा, तू खुद ही कर ले. तू खुद करेगा तो ही सीखेगा, है ना? चल तू प्रयास कर, चल. हाँ पापा. पापा जवाब नहीं रुक गया, जवाब नहीं रुक गया, जवाब. बेटा संभल कर. तुझे लगी तो नहीं ना बेटा? नहीं पापा, मुझे नहीं लगी, मैं ठीक हूँ. और कैसे हो यार? सब खैरियत तो है ना? हाँ यार, कट रही है जिंदगी जैसे तैसे. जैसे तैसे मतलब? पापा, आप खांसना बंद करोगे प्लीज? क्या बताऊं यार, ऑफिस में बॉस का टेंशन और घर में ये पापा ने परेशान करके रखा है. दिन भर बस खांसते रहते हैं. इनकी छोटी सी छोटी चीजों का ख्याल हमें रखना पड़ता है. अरे लेकिन तूने अभी तक इस मुसीबत को घर पे पाल कर क्यों रखा है? मतलब? अरे मतलब साफ साफ है यार. मैंने तो अपनी मुसीबत मतलब अपने माता पिता को कब से घर से बाहर निकाल दिया. घर के बाहर मतलब? घर के बाहर मतलब वृद्धाश्रम में. अंकल अंकल, वृद्धाश्रम मतलब क्या होता है? बेटा रोहन, वृद्धाश्रम मतलब जहाँ बूढ़े लोगों को रखते हैं. जैसे कि तेरे दादाजी, तेरे पापा तेरे दादाजी से परेशान हैं, उन्हें वहाँ वृद्धाश्रम में छोड़कर आएंगे. मैंने भी अपने मम्मी पापा को वहीं रखा है. सही बात बताई यार तूने. ये बात मेरे दिमाग में क्यों नहीं आई यार पहले? मैं भी अब ऐसा ही करता हूँ. पिताजी को वृद्धाश्रम छोड़ के आता हूँ. परेशान करके रखा ही नहीं. अच्छा तो ठीक है यार, चलता हूँ क्योंकि ऑफिस भी जाना है. ठीक है यार, बाय, मिलते हैं. ओ जी सुनते हो? टिफिन तैयार है. और हाँ, आप ऑफिस के लिए तैयार हो जाओ. बेटा रोहन, स्कूल का टाइम हो गया है. तू भी तैयार हो जा और अपना टिफिन भी ले लेना. रोहन की मम्मी, मेरा चश्मा कहाँ है? जरा ढूंढ के तो देना. अरे वही कहीं होगा, देख लो. बेटा रोहन, पापा का चश्मा ढूंढ के दो.
पापा, आपका रोज का ड्रामा है ये। लगता है आप सचमुच अंधे हो गए हो। ये सामने ही तो रखा है चश्मा। पता नहीं पापा, आपसे कब छुटकारा मिलेगा। आप जल्दी जल्दी बूढ़े हो जाओ, मैं भी आपको वृद्धाश्रम में छोड़ के आऊंगा। रोहन, ये क्या तरीका हुआ बड़ों से बात करने का? क्या तुम स्कूल में यही सब सीखते हो? स्कूल में नहीं पापा, मैं तो आपसे ही सीखा हूँ। पापा, मेरे जरा से गिरने पर आपको कितनी टेंशन हो गई। ये टेंशन मतलब आपका प्यार ही है ना पापा। तो बचपन में आपके पापा भी आपको ऐसे ही प्यार करते होंगे ना। बेटा रोहन, माता पिता के साथ ऐसा व्यवहार बिल्कुल नहीं करना चाहिए। माता पिता तो धरती के भगवान होते हैं, भगवान। उनका हमें आदर करना चाहिए। दादाजी, आप भी तो मेरे पापा के पापा हो, फिर भी वो आपका आदर क्यों नहीं करते? पापा, मेरे बेटे से करती हूँ। मुझे माफ कर दो पिताजी, मेरे से गलती हो गई पिताजी। मैं आपको वृद्धाश्रम नहीं भेजूंगा पिताजी। प्रावीण्य मिळवलेल्या, सतत कार्यमग्न व ऊर्जेचं स्रोत असलेल्या सुप्रसिद्ध आर्टिस्ट सुजाता पायमोडे मॅम यांचेही मी अभिवादन करते। या वर्षाच्या कार्यक्रमाची थीम ठरवताना असा विचार करण्यात आला की हल्लीची जी पिढी आहे किंवा ही मुलं आहेत यांना सर्वच गोष्टींची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे। म्हणजे जी गोष्ट त्यांना नको आहे ती देखील त्यांना सहजपणे मिळून जाते। परंतु हे सगळं देण्यामागे पालकांचा एक चांगला हेतू असतो की आपल्या अनुपस्थितीमध्ये मुलांना एखादी गोष्ट कमी पडता कामा नये। परंतु हा हेतू साध्य करण्याच्या तडजोडीमध्ये किंवा धावपळीमध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे देण्याची ती कुठेतरी मागे पडते। ते गणित चुकतं, ते म्हणजे मुलांना क्वालिटी टाईम देणं। तर मुलांना हा क्वालिटी टाईम देण्यासाठी शाळेतला एखादा उपक्रम असेल, मीटिंग, ओपन डे एवढ्यापुरतंच येणं होतं आणि फार जुजबी संपर्क शिक्षकांशी शाळेशी येतो। तर जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी पालक कसा काढतील यासाठी गोडवा नात्यांचा ही थीम ठरवण्यात आली। आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की आमच्या मदर्स आणि फादर्स यांनी संपूर्ण एक महिनाभर क्वालिटी टाईम देऊन मुलांनी जितका वेळ रिहर्सल केली त्यांनी देखील तितकाच वेळ कार्यक्रमासाठीच्या तयारीची रिहर्सल केलेली आहे। आणि आपल्याला आता त्या सादरीकरणातून लक्षातच येणार आहे की गोडवा नात्यांचा ह्याचं प्रकटीकरण क्वालिटी टाईम दिल्यामुळे काय होतं आहे। मी पुढच्या 5 मिनिटात वर्षभराच्या अहवालाचं वाचन करते। आदरणीय व्यासपीठ व पालकवृंद, प्रीस्कूल म्हणजे हसत खेळत शिक्षण असलं तरी शालेय जीवनाचा पाया याच काळात भक्कम होतो। मुलांच्या शैक्षणिक विकासासोबतच भावनिक, सामाजिक, शारीरिक विकासाकडेही ग्रीन स्पार्कला विशेष लक्ष देणं कटिबद्ध आहे। त्याचबरोबर लेस क्वांटिटी बट मोर क्वालिटी म्हणजे गुणवत्तेवर आमचा अधिक भर असतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिढीला लाभलेले मूल्य शिक्षण, जे आत्ताच्या शिक्षण प्रणालीमध्ये थोडंसं नंतरच्या क्रमावर आलेलं आहे, परंतु ग्रीन स्पार्क त्या मूल्य शिक्षणाला प्रथम क्रमांकावर देते। त्याच मूल्य शिक्षण एखाद्या उपक्रमातून मिळेल याच आधारावर प्रत्येक उपक्रम त्यांच्यासाठी डिझाईन केला जातो। ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे कृतीशील उपक्रमातून शिक्षण हा ग्रीन स्पार्कचा मुख्य गाभा आहे। कृतीशील शिक्षण देण्याचं जेवढे पण आमच्या ॲक्टिव्हिटी असतात त्यात फक्त मनोरंजन हा मुद्दा नसून त्यातून देखील मूल्य शिक्षण कसं रुजवलं जाईल याचा देखील नेहमीच विचार केला जातो। मुलांच्या सर्वांगीण विकासाचा त्रिकोण म्हणजे शिक्षक, बालक आणि पालक यांच्यात एकसंगता ठेवून त्यांना आम्ही कायम संवादी ठेवतो। प्रीस्कूलला शिकवणाऱ्या
व्यक्ती म्हणजे शिक्षिका यांना केवळ शिक्षिका असून चालत नाही, तर त्यांना मुलांचं भावविश्व, मुलांचं मानसशास्त्र ह्याची देखील जाण असणं गरजेचं आहे. आमच्या स्टाफला आम्ही त्याप्रमाणेच प्रशिक्षित करतो. स्कूलिंगबाबतची माझी भूमिका म्हटलं तर सर्वात आधी मी स्वतःला एक शिक्षिका समजते, त्यानंतर आई, त्यानंतर मुलांची केअरटेकर वर सर्वात शेवटी मी स्कूलची संचालिका म्हणून स्वतःकडे बघते. ह्या सगळ्या भूमिकांचा विचार करत असताना मुलांच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट आम्ही कायम समोर डोळ्यापुढे ठेवतो. माझ्या कामात, या शाळेच्या कामामध्ये मला ज्यांची साथ लाभते ते म्हणजे माझं कुटुंब. फक्त साथ नाही तर त्यांनी मला पुरेपूर या कामासाठी स्वातंत्र्य दिलं आहे. शाळा किंवा मुलांच्या बाबतीतली जडणघडण ह्याचा जो एक विचार माझ्यावर रुजला आहे तो माझे आईवडील जे शिक्षक आहेत हा त्यांच्याकडून मला वारसा लाभलेला आहे. हे काम करत असताना माझ्या सहकारी शिक्षिका योगिनी गाडळकर, विद्या तोंडे, वैशाली वायभासे ह्या देखील तेवढीच मेहनत घेत असतात. वर्षभरामध्ये आपल्याकडे जे उपक्रम होतात त्याचा एक धावता आढावा मी आपल्यापुढं मांडते. शैक्षणिक वर्ष सुरू होता, शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचं औक्षण करून मुलांचं स्वागत केलं जातं. हा प्रकार करत असताना जे काही घरोघरी रडारड पडापड असते शाळेच्या पहिल्या दिवशी ती फक्त आमच्याकडे गेटपर्यंतच असते. एकदा गेटपर्यंत आले आणि कुणीतरी आपण रडतोय तरी कुणीतरी आपलं औक्षण करतंय हे दृश्य बघून मुलांचं रडणं ग्रीन्स पार्कमध्ये थांबतं. लगेचच इंटरनॅशनल फादर्स डेच्या दिवशी वडील पालकांचा सहभाग जास्तीत जास्त असेल या दृष्टीने काहीतरी उपक्रम केलेले असतात. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुलांना श्वसनाचे व इतर सोपे व्यायाम शिकवून डान्स योगा हा उपक्रम आम्ही सुरू केला व वर्षभर तो उपक्रम आम्ही राबवतो आहोत. हास्यसम्राट व साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर सरांनी त्यांच्या व्याख्यानातून पालकांशी दिलखुलास संवाद साधला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुलांनी त्यांचे पहिले गुरु आई वडील व त्यांचे दुसरे गुरु शिक्षक यांचे आशीर्वाद घेतले. आषाढी एकादशीला चिमुकल्यांच्या दिंडीने आमच्या संपूर्ण परिसरातील लोकांचं मन तर जिंकलंच, पण कदाचित पांडुरंगाचंही मन जिंकलं असेल. एवढं सुंदर त्यांनी सादरीकरण केलं होतं. यावेळी माता पालकांनी श्री संत परंपराचं सादरीकरण केलं. बीजरोपणाचे प्रात्यक्षिक मुलांनी स्वतः केले. यातून अंकुरलेल्या रोपट्यांची काळजी घेणे, त्यांचं संवर्धन करणे हे कौशल्य आम्ही मुलांना शिकवलं. दिवा लागला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी असे म्हणत आमच्या मुलांनी दीप अमावस्येला दीपपूजन केले. कारगिल दिनानिमित्त अहिल्यानगर येथील टँक म्युझियमला मुलांनी भेट दिली. झोके घेऊन मेहंदीच्या कोणाने हातांवर अक्षरांची नक्षी काढून नागपंचमी साजरा केली, तर झाडांना राखी बांधून रक्षाबंधनाचा आनंद लुटला. गोविंदा या साहसी खेळाची आम्ही मिल्क प्रॉडक्टच्या द्वारे त्यांना ओळख करून दिली. आपल्या संस्कृतीनुसार मातृदिन हा पोळ्याच्या दिवशी असतो. या दिवशी मुलांनी आपल्या आईचे औक्षण करून तिचे आशीर्वाद घेतले व तिचे आभार मानले. मातृदिनाच्या दिवशी दरवर्षी आमच्याकडे माता पालकांसाठी विविध कार्यक्रम असतात, त्यात खेळांचंही आयोजन असतं. यावेळी माता दिलखुलासपणे अगदी मनमोकळ्या बागडतात आणि या खेळांचा आनंद घेतात. आत्ताच आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणपती स्तोत्र ऐकलं. प्री स्कूलची मुलं जेव्हा जून महिन्यात शाळेत येतात तेव्हा बऱ्यापैकी बोबडे बोलत असतात, परंतु ग्रीन्स पार्कची मुलं दरवर्षी अहिल्यानगरचं दैवत, ग्रामदैवत श्री विशाल गणपती येथे जाऊन गणपती स्तोत्राचं दरवर्षी सातत्याने ते पठण करत आहेत. कोणताही उपक्रम घेताना पालकांना सहभागी करून घेणे हा माझा ठाम निर्धार असतो, कारण शिक्षक, बालक, पालक हा त्रिकोण मला नेहमी भक्कम हवा असतो. म्हणून आपली मुलं छोटी असल्याने शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना फूल देण्यापलीकडे दुसरं काय करणार, याकरिता पालकांनी शिक्षक बनून त्या दिवशी मुलांना शिकवण्यासाठी यावं ही संधी पालकांना उपलब्ध करून दिली जाते. संपूर्ण सप्टेंबर महिना आम्ही यावर्षी हेल्दी डाएट मंथ म्हणून साजरा केला. या संपूर्ण महिनाभरामध्ये संतुलित आहार, सकस आहार आईने टिफिनमध्ये द्यावा यासाठी आम्ही सक्ती केली आणि त्या दिवसापासून तर आत्ताच्या दिवसापर्यंत अजूनपर्यंत आमच्या आयांनी तो रूल तोडलेला नाही आहे. ही एक आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. नवरात्रीमध्ये
नवदुर्गेची रूपे तसेच दुर्गेची 9 रूपे ह्यांची प्रतिरूपं आमच्या मुलांनी सादर केलीत. हे कमी की काय, जेव्हा स्कूलच्या परिसरात वासुदेव आलेत तर आम्ही त्यांना देखील स्कूलमध्ये बोलावून घेतलं व त्यांच्याशी मुलांच्या गप्पाटप्पा करून घेतल्या. मुलांना कॉईन अँड करन्सी समजावी ह्याच्यासाठी दिवाळीमध्ये स्पार्क मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या स्पार्क मेळाव्यामध्ये लक्ष्मीपूजनासाठी लागणारं साहित्य मुलांनी त्याचे छोटे छोटे स्टॉल लावले व परिसरातील लोकांनी त्याची खरेदी केली. फील्ड ट्रिप या उपक्रमाअंतर्गत ट्रेक कॅम्पचे विशाल सर इथे बसलेत. त्यांच्यासोबत आम्ही ट्रेक विथ किड्स अँड मॉम्स हा उपक्रम घेतला, ज्यात माता पालकांनी त्याच्यात भरपूर आनंद घेतला. बालकांसाठी हल्लीच्या काळात सर्वात महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे त्यांची सुरक्षितता. ती सर्वच बाबतीत महत्त्वाची आहे, जसे की सेफ्टी ॲट होम, सेफ्टी ॲट स्कूल, गुड टच, सेफ टच याच्या बाबतीतली प्रात्यक्षिकं देखील आपल्या स्कूलमध्ये दिली जातात. माता पालकांसाठी विचारांचे हळदी कुंकू व आरोग्याचे हळदी कुंकू या कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी पवार यांनी पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी माता पालक अक्षरशः भारावून गेल्या होत्या. विज्ञान प्रदर्शनात औषधी वनस्पती हा उपक्रम राबवताना सर आणि मॅम आम्ही जून महिन्यातच त्यांना जे बीजारोपण आम्ही शिकवतो त्याच्यातून ज्या झाडाचं त्यांनी संवर्धन केलेलं असतं त्याचा देखील समावेश आम्ही विज्ञान प्रदर्शनात करतो, म्हणजे मुलाच्या ते पूर्ण वेळ लक्षात राहतं की त्याने ही ॲक्टिव्हिटी कशी केली. तर विज्ञान प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पती, नंतर हायजीन हिरो, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अशा निरनिराळ्या विषयांवर आम्ही सादरीकरण केलेलं आहे. हल्ली मुलांसाठी घातक ठरत असलेला किंवा पालकांसाठी डोकेदुखी असलेला विषय म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला करता येतील ते सगळे प्रकार आम्ही केले. त्यानंतर अहिल्यानगर येथील सावेडी येथील डॉक्टर आशिष कुमार इंगळे जे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, त्यांनी आमच्या मुलांची नेत्ररोग तपासणी केली व मुलांचं प्रबोधन केलं स्क्रीन बघू नये यासाठी, ज्याचा आम्हाला नंतरून खूप सुंदर फीडबॅक आला की मुलांचं ते बघणं बंद झालेलं आहे. या व्यतिरिक्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा असतील, स्पोर्ट्स असतील, स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन्स असतील, शिवाय मुलांचं संवाद कौशल्य वाढावं, म्हणजे फक्त काही पोएम्स म्हणणं किंवा एक पिटपॅट केलेल्या स्टोरीज म्हणणं या व्यतिरिक्त मुलांचं शब्दभांडार कसं वाढवता येईल यासाठी आम्ही असेंब्ली टॉपिक घेतो. या असेंब्ली टॉपिकमध्ये आम्ही मुलांना खूप सोपे विषय देतो, जसे की टूथब्रश. यामागे एक हेतू असतो. टूथब्रश हा विषय देण्यामागचा हेतू असा आहे, मी हे आवर्जून सांगेल की माझ्याकडे असं एक उदाहरण आहे. असा एक विद्यार्थी आहे माझा 4 वर्षाचा की त्यांच्याकडे एक टूथब्रश आहे ज्याला बटन आहे. तो स्वतःच्या हाताने ब्रश नाही करत. तो उठल्यानंतर आई किंवा वडील त्याच्या तोंडात ते ठेवतात, ते बटन दाबतात आणि तो ब्रश ॲटोमॅटिक फिरतो. असं काहीतरी मी ते ऐकलं आहे पालकांकडून की तो ब्रशच करत नाही. म्हणून हे सुद्धा ती सवय मोडण्यासाठी, जसं प्रास्ताविकामध्ये सरांनी सांगितलं की प्रत्येक मुलाच्या बाबतीतलं कसं आम्हाला अटेन्शन देता येईल, तर असेंब्ली टॉपिकमध्ये जी मुलांची वाईट सवय आम्हाला काढून टाकायची आहे त्याच्या विरुद्ध जी हेल्दी हॅबिट, गुड हॅबिट आहे ती इम्प्लिमेंट करायची आहे, तसे टॉपिक आम्ही मुलांना देतो. आणि असेंब्लीच्या वेळी मुलांना समोर येऊन त्याबद्दल तोडकं मोडकं काहीही असो ज्याच्यातून मुलांचा शब्दभांडारही वाढतो आणि संवाद कौशल्यही वाढतं. हा उपक्रम आमचा एक ॲम्बिशियस उपक्रम आहे आणि त्याच्यातून आम्ही भरपूर मुलांची प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात वर्गखोलीत 4 भिंतींच्या आतले शिक्षण प्रत्येक शाळा देते किंवा आपणही 4 भिंतींच्या आत मुलांना अंकगणित, अक्षर, संख्याज्ञान हे देऊ शकतो. परंतु 4 भिंतींच्या बाहेर जे जग आहे ती खरी जीवनाची शाळा आहे. त्या जीवनाच्या शाळेत मुलांना आत्मविश्वासाने वावरण्यासाठी त्यांचं सामाजिक आणि भावनिक ह्याचा जो कोशंट आहे तो डेव्हलप करण्यासाठी ग्रीन स्पार्क विशेषतः काम करतं. आणि इथून पुढे देखील आम्ही आमच्या या तत्वावर कटिबद्ध आहोत. लेस क्वांटिटी मोर क्वालिटी हे आमचं ब्रीदवाक्य आम्ही कायमस्वरूपी फॉलो करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, माझ्या स्टाफच्या मेहनतीने ग्रीन स्पार्क या वेलीचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होईल याची मला